नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, प्रेमासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. काल तर काही व्हिडिओ आलाच नव्हता, म्हणजे 2 ते 3 दिवस गॅप पडला. व्हिडिओ होता पण काही कारणांमुळे. त्याचं जे कारण आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच की काय. सकाळचं टायमिंग होतं आणि मस्त छान तयारी वगैरे करून स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. घरातली बरीचशी छोटी-मोठी कामं पूर्ण झालेली होती, कारण बाहेर इतका जास्त पाऊस सुरू होता ना, खूप जास्त पाऊस चालू होता आणि कंटिन्यू 2 ते 3 दिवस मुलांना सुट्टी होती स्कूलचा. म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना, हा 4 ते 5 दिवस आधीचा व्हिडिओ आहे. तर त्यासाठी आणि मावशीन त्या आलेल्या होत्या गावाहून, म्हणजे इथं जवळच त्यांच्या मुलाचं घर आहे. तर त्यांना मी चहा वगैरे पिण्यासाठी बोलवलेलं होतं, म्हणून सकाळीच साडी वगैरे नेसून घेतलेली होती आणि पटपट मी कामं आवरून घेतलेली होती. म्हणजे आता कोणी यायच्या आधी आपण कसं घरातली सगळी कामं वगैरे लवकरात लवकर आवरून घेत असतो, तर तसंच म्हणजे जेणेकरून सगळं व्यवस्थित आवरलेलं राहील. स्वयंपाक तेवढा राहिलेला होता. आणि इतक्या घाई-गडबडीमध्ये मी सगळी कामं वगैरे पटापट आवरली सगळं काही आणि मग त्या काही आल्याच नाही. कारण का तर पाऊसच इतका जास्त होता, तर घराबाहेर निघणं शक्यच नव्हतं. इतका जास्त पाऊस सुरू होता मागे 2-3 दिवस. तुम्हाला माहीतच आहे की किती पावसाचं वातावरण वगैरे होतं किंवा किती जास्त पाऊस होता. तर त्यामुळे मग चला म्हटलं आता शेवटी स्वयंपाकाला सुरुवात करूयात. तर काय बनवावं? बऱ्याचशा भाज्या होत्या घरामध्ये, पण शेवगाच्या शेंगांचा प्लॅनिंग ना गेल्या 3-4 दिवस झाले चालू होता. पण आज म्हटलं बनवूयात शेवगा आणि बटाटा मिक्स अशी भाजी बनवूयात म्हटलं. तर त्यासाठी ना कांद्याचं मसाला वगैरे वाटण वगैरे करण्यापेक्षा म्हटलं साधंच आपण बनवूयात. त्यासाठी मी कांदे वगैरे ना सोलून घेतलेले होते आणि आज ना वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मागे 2-3 वेळा दाखवलेलंच होतं मी तुम्हाला, की कांदा असा मस्त फोडून वगैरे घेते मी अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा त्याला असं चाळणीवरती ठेवतो ना, तर छान मस्त व्यवस्थित आतमध्ये भाजला जातो तो, जर फोडलेला असला अशा पद्धतीने तर. नाहीतर काही वेळेला ना असं कच्चा स्मेल येतो आणि कच्चं वाटणही करायचं होतं. म्हटलं जाऊ दे आता तसं काही करत नाही, कच्च्या मसाल्याचंच करते. पण भाजून जर केला तर अजून जास्त छान होईल. त्यासाठी मी खोबरं आणि कांदे घेतलेले होते 3 आणि ते भाजून घेतला. कालच हा डब्बा ना पूर्ण खाली करून घेतलेला होता, म्हणजे ज्यातलं जे काही थोडंफार शिल्लक होतं ना, ते राहू दिलेलं आणि डब्बा छान व्यवस्थित घासून ठेवलेला होता मसाल्याचा. मध्ये 8 ते 10 दिवसाचा गॅप पडला ना, की तो डब्बा खराबच होतो थोडाफार तरी. त्यामुळे 8-10 दिवसातनं क्लीन करून घ्यावा लागतो. रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण वापर करतो, तर थोडंफार त्याच्यामध्ये खाली पडतंच मसाला वगैरे, हळद, लाल तिखट, काही ना काही थोडंफार जिरं. तर तो स्वच्छ घासून ठेवलेला होता. एकदा घासून झाला की मग 10-15 दिवस काही टेन्शन नसतं बघायचं. तर तो व्यवस्थित असं त्याच्यात जे काही साहित्य काढायचं होतं ना, ते काढून घेतलं. जोपर्यंत कांदा थंड झालेला होता ना तोपर्यंत. आणि मग अशा पद्धतीने याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं. काही वेळेला स्वयंपाकाला उशीर झाला किंवा घाई गडबड वगैरे असली ना, तर असं वाटण परवडतं, कारण लगेच 5 मिनिटातच कांदे मस्त छान भाजून होतात ना, त्यामुळे कमी वेळात ही भाजी तयार होऊन जाते. आधी मी शेवगा वगैरे व्यवस्थित शेंगांना सोलून घेतल्या आणि पाण्यामध्ये शिजवायला टाकून दिलेल्या होत्या. डायरेक्ट मसाल्यात न टाकता म्हटलं थोड्याफार शिजलेल्या असल्या की लवकर भाजी तयार होऊन जाईल, त्यासाठी मी पाण्यात नुसत्या शिजवायला टाकून दिलेल्या होत्या. आणि मग वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घेतलं. जे काही मसाले होते आपले, धना पावडर, लाल तिखट, हळद वगैरे, गरम मसाला थोडासा आणि थोडंसं पाणी टाकून ना 2-3 मिनटं मसाला छानपैकी मस्त असा भाजून घेतला, म्हणजे जेणेकरून चांगलं तेल वगैरे सुटतं जर झाकण ठेवून आपण हे मसाला वगैरे जो आहे ना तो शिजवून घेतलेला असला की. शॉर्टकट पद्धतीनेच बनवलेलं होतं सगळं काही. चांगला व्यवस्थित मसाला भाजला गेला, मग परत त्याच्यात अजून थोडं मी पाणी टाकलेलं होतं आणि ज्या शेंगा भाजून घेतलेल्या होत्या ना त्या. बास, अगदी झटपट 5 मिनिटातच भाजी तयार झालेली होती. आणि स्वयंपाकाचं काय झालेलं होतं आज, पुढचं काही मी शेअर केलेलं नव्हतं. गवारची भाजी मी बनवलेली होती परत एकदा, कारण दुपारचा टिफिन मला द्यायचा होता. पण काही कारणांमुळे तेही कॅन्सलच झालं. मग ती भाजी तशीच ठेवली. म्हटलं जाऊ द्या, संध्याकाळी होईल आपल्याला त्यासाठी. आणि शेवगाच्या शेंगांचीच भाजी मग सकाळच्या टायमिंगला झालेली होती. इतकी छान मस्त झालेली होती आणि कट बघू शकतात तुम्ही की किती छान आलेला आहे. कच्चा कांद्याचं वाटण टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने जर केलेलं असलं ना, तर भाजीला कट पण छान येतो आणि चवीला पण खूप छान आणि मस्त होते भाजी.
त्यानंतर चपात्यांचं कणिक वगैरे मळून घेतली आणि स्वयंपाक वगैरे अशा पद्धतीने झालेला होता. त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि जेवण वगैरे झाल्यानंतर अचानक घरून फोन आला की आपल्याला पूजा घालायची आहे परवाच्याच दिवशी, म्हणजे बुधवारच्या दिवशी पूजा घालायची असा फोन आला. म्हणजे हा सोमवारचा व्हिडिओ आहे. तर त्यामुळे इतकी जास्त घाई गडबड झालेली होती ना, इतकं पटापट सगळी तयारी केली ना आम्ही सगळ्यांनी, कारण पूजा म्हटली म्हणजेच आणि जास्त दिवस काही राहायचं नव्हतं. त्यामुळे 2-2, 3-3 जे काही कपडे वगैरे न्यायचे होते ते पटापट बॅग भरली आणि तिकीटं वगैरे काढले आम्ही त्याच दिवसाचे. आणि बाहेर इतका जास्त पाऊस होता ना, तर घरातून बाहेर निघणं खूपच जास्त मुश्किल झालेलं होतं. पण जसं तसं हिंमत केली, कारण आपल्याच घराचं सगळं असल्यामुळे जाणंही तेवढंच महत्त्वाचंच होतं, कारण पूजा घालायची होती त्यामुळे. जसं तसं करून म्हटलं आता तिकीट वगैरे भेटतं किंवा नाही, कारण ऐन वेळेला आणि पाऊस त्यातल्या त्यात इतका होता, खूप जास्त पाऊस होता आणि पाऊस थांबण्याची तर काहीच शक्यता वगैरे नव्हती. त्यामुळे केली जशी तशी तयारी. म्हटलं चला असू पुढे जे होईल ते, जायचं तर आहेच आजच्या दिवशी असं म्हणून मग बॅग भरायला घेतलेली होती. तरी ते बॅग पॅकिंग करून घेत आहे. जास्त तर काही घ्यायचंच नव्हतं. 2 ते 3 दिवसासाठीच फक्त आम्हाला गावी जायचं होतं. त्यासाठी यांचे कपडे, मुलींचे कपडे वगैरे सगळं काही ऐन वेळेलाच ठरलेलं असल्यामुळे पटापट भरून घेतले. दुपारचं तर इतकं निवांत होतं ना आणि विचारच केलेला नव्हता की आपल्याला आजच गावाला जाण्यासाठी निघावं लागेल असं. थोडंफार 2-3 दिवस आधी जरी आपल्याला माहिती असलं ना, तर आपण थोडी तरी पूर्वतयारी करून घेतो आणि पावसामुळे तर काही शक्यच नव्हतं. तर चला, तरीही मी बॅग वगैरे पॅकिंग करून घेतलेली होती आणि बघू म्हटलं जे होईल ते होईल. तिकीटं मिळाले तर जाऊया, नाही तर काही शक्य नाही आहे जाणं गावाला. तर शेवटी आम्हाला मिळाली होती तिकीटंही, कारण पावसामुळे तितकी जास्त गर्दी वगैरे नव्हती. आणि 2 मतं आपण ज्याला म्हणतो ना, ते होत होते की जायचं की नको जायचं. पाऊस बघून तर असं वाटत होतं की जायलाच नको, घरीच राहूयात, इतकं काही हे नाही आहे. मग कारण पोरीही घाबरत होत्या, नकोच म्हणत होत्या की नको बाई आपण गेलो तर जास्त कमी पाऊस वगैरे पडला, मध्येच हाल वगैरे झाले तर काय करणार. पण म्हटलं चला जे होईल ते होईल, शेवटी जायचंच आहे. आणि ही एक साडी आहे ना, तुम्हाला सांगितलंच की मावशी येणार होत्या, तर त्यांची जी साडी होती आणि ती फॉल बिडिंगसाठी माझ्याकडे येणार होती आणि त्यांनाही दुसऱ्या दिवशी गावाला जाण्यासाठी निघायचंच होतं आणि मी जर गेली तर मग त्यांची साडी माझ्याकडे राहून जाईल अडकून. त्यामुळे मग आता परत हे साडीचं फॉल वगैरे लावणं ते काम करून घ्यायचं होतं मला कंप्लीट. म्हणजे त्यांची जी काही वस्तू आहे, साडी आहे, ती देऊन होईल आणि आपल्याकडे अडकून पडणार नाही. तर एवढ्या घाईमध्ये हेही काम मी करून घेतलेलं होतं. तर एक साईडला तर बाहेरून करून आणलेली होती मी तिला आणि दुसऱ्या साईडने मग हाताने पटकन त्याला हातशिलाई करून घेतली. आणि रात्री आम्ही 9 वाजेला घराच्या बाहेर निघालेलो होतो आणि खूप जास्त पाऊसही होता. ओला बुक केली आम्ही आणि जायला निघालेलो होतो. रस्त्यात जाता जाता परत आमची ट्रॅव्हल्स पण पंक्चर झालेली होती. त्यामुळे सकाळी आम्हाला घरी पोहोचायला 10 वाजलेले होते. 10ची जी आमची गावातली बस होती ना, ती आम्हाला चोपड्यावरून मिळालेली होती आणि शेवटी फायनली आम्ही गावी पोहोचलेलो होतो. गावाकडची जी काही हिरवळ आहे ना, ती म्हटलं चला सकाळ सकाळचा छान असा व्ह्यू दाखवूयात तुम्हाला. म्हणजे माझ्या सासरी केळी, पपई वगैरे आणि कापूस हे उत्पादन असतं आणि माझ्या माहेरी कापूसच होतो माझ्या मम्मी त्यांच्या शेतामध्ये. तर चला म्हटलं जाता जाता रस्त्याने जे काही वातावरण आहे ना छानसं सकाळचं, ते तुम्हाला दाखवूयात. म्हणजे तुमचाही दिवस जो आहे ना तो छान जाईल. बसमध्ये मोबाईल इतका हलत होता ना, तरीसुद्धा ही इतकी छान हिरवळ बघून मग मला काही राहावलंच नाही. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते थोडंफार की गावाकडे किती छान आणि मोकळं असं वातावरण आपल्याला वाटत असतं. आणि त्यामुळे म्हटलं ज्या काही थोड्याफार छोट्या-मोठ्या क्लिप मी ना व्हिडिओमध्ये काढून घेतलेल्या होत्या आणि व्हिडिओ कधीही येईल आता तुमच्याशी मी कधी व्हिडिओ टाकेल ते सुद्धा मला गॅरंटी नव्हती. कारण घरी गेली की वेळच नसतो, कामं वगैरे असतात. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला इतका जास्त उशीर झालेला आहे. पण चला, गावाकडचे जे काही छान छान व्हिडिओ आहेत ना, ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि ते तुम्ही आठवण करून नक्की बघा की आमच्या घराची पूजा वगैरे झालेली आहे, तर ती कशी झाली, काय झाले, सगळे काही व्हिडिओ ना मी आता तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या शेअर करणार आहे. तर स्किप न करता आपले पूर्ण व्हिडिओ बघत राहा. चला, गावाकडच्या छान अशा ग्रीनरीसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा.